परफॉर्मन्स करावा लागेल. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. शाबेर 11 थर्ड, लक्ष्मी रिसॉर्ट. लक्ष्मी रिसॉर्ट संघाचा कर्णधार या ठिकाणी व्यासपीठाच्या शेजारी यायचं आहे. आणि साई गुलाब फाउंडेशन संघाचा कर्णधार आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. समालोचन कक्षासमोर व्यासपीठासमोर यायचं आहे. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. सलामीची जोडी आपण बघतोय. एक स्ट्राईक एंडवरती फलंदाज आदिल कुरेशी आहे. प्रभुनाथ वेताळ. पहिला चेंडू आदिलसाठी. पहिलाच बॉल, पहिला मोठा फटका. चेंडू डेप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पहिला षटकार. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत करतोय आदिल. प्रभुनाथचं स्वागत केलंय आदिल याने. अतिशय जबरदस्त फटका. 6 धावांनी वसूल केलं. 6 धावा धापलकावरती लागल्यात. बघूया षटकातील पुढील चेंडू. प्रभुनाथ टू आदिल. कट, चांगला फटका. कट शॉट त्या ठिकाणी बघतोय आपण. चेंडू डीप डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. चौकार. पहिल्या चेंडूवरती 6, दुसऱ्या चेंडूवरती 4. धावसंख्या झाली 10 धावा. बघूया कशा पद्धतीने पुढचा चेंडू टाकेल प्रभुनाथ. अतिशय जबरदस्त कामगिरी आदिलच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू. प्रभुनाथ टू आदिल. चांगला चेंडू. अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजाचं होतंय कमबॅक. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रभुनाथ वेताळ याने पहिल्या 2 चेंडूंवरती अगदी त्याच्यावरती आक्रमण केलं, परंतु तिसरा चेंडू चांगला चेंडू टाकलाय आणि निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या झाली 10 धावा. बघूया षटकातील पुढील चेंडू. बॅट फटका फसलाय. बघूया काय घडतंय. झेल घेतला जातोय. आदिल कुरेशी बॅक टू द डग आउट. आणि जो आजच्या दिवसामध्ये जो अंतिम सामना होणार होता तो बॅड लाईटच्या मुळे 1 तारखेला होणार आहे. साई गुलाब फाउंडेशन थर्ड थर्ड पालतात लक्ष्मी रिसॉर्ट भाल यांनी 1 तारखेला बरोबर सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. त्यांचा जो क्वालिफाईंगचा सामना आहे तो 1 तारखेला खेळवण्यात येईल. 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. लक्ष्मी रिसॉर्ट भाल आणि साई गुलाब फाउंडेशन थर्ड पालती. जाऊया मैदानात जिथे आपण बघतोय प्रभुनाथने चांगला चेंडू टाकला आणि कमबॅक केलं. आपण बघितलं 2 चेंडूंवरती मोठे फटके आले होते, परंतु गोलंदाजाने कमबॅक केलं आणि आदिल सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी परतवलं. वन डाऊन बॅटर रियाज. रियाज नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु फटका आणि त्याचं ताळमेळ काहीसं बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. जबरदस्त गोलंदाजी प्रभुनाथ वेताळची. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे फटके आले होते, त्यानंतर त्याने कमबॅक करून दाखवलंय. 5 चेंडू झालेत आणि 10 धावा या ठिकाणी खर्च केल्यात आणि एक मोठा फलंदाज म्हणजे आदिल कुरेशीला माघारी परतवलंय. बघूया अंतिम चेंडू रियाजसाठी. ओ हो जबरदस्त चेंडू. क्लीन बोल्ड. आदिल रियाज कुरेशी बॅक टू द डग आउट.
प्रभुनाथ वेताळ यांनी या जबरदस्त गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी सादर केला आहे. का पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाचा तो उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि आज त्याने त्या मैदानावरती दाखवून दिलंय. पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघितलं आदिलला बाद केलं आणि रियाजला सुद्धा बाद केलं. पहिल्या षटकाची समाप्तीची धावसंख्या आपण बघतोय 1 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10. उद्याचे जे सामने आहेत ते बघा कशा पद्धतीने आहेत. उसेद 11 थळ संघमालक वसीम कुरेशी आणि त्यांच्या विरोधात ए वॉरियर्स 8:30 वाजता रिपोर्टिंग आहे. अभिजित म्हात्रे यांचा संघ ए वॉरियर्स विरुद्ध उसेद 11 थळ. त्यानंतर दुसरा सामना आपण बघणार आहोत 9:15 वाजता रिपोर्टिंग सागरी गणेश थळ ॲडव्होकेट रेखा विवेक ठाकूर पुरस्कृत सागरी गणेश थळ आणि त्यांच्या विरोधात पंकज रांजणकर यांचा संघ बापदेव प्रसन्न चाळमळा 9:30 वाजता. त्यानंतर 10 वाजता कारागीर वायशेत अनिल पाटील यांचा संघ त्यांच्या विरोधात नारायण पाटील यांचा तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमळा. आणि चौथा सामना असेल 10:40 म्हणजे 10:45 11:15 वाजता मी रुग्वेन 11 थळ लाठी संघमालक शैलेश वर्तक रोहन म्हात्रे यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात असेल रंच पुरस्कृत भूमी वॉरियर्स थळपेठ. आणि जे दिलेली वेळ आहे कंपल्सरी ज्या दिलेल्या वेळेमध्ये आपण उपस्थित राहायचंय. नाही जर आले तर आयोजकांच्याकडून 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. मैदानावरती काय घडतंय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि यश कवळेच्या बॅटमधून आलेला हा षटकार डीजे कवळे. परंतु यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग अगदी जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना ऑफ साईडच्या बाहेर चेंडू टाका ऑफ साईडच्या बाहेर पिचिंग करा आणि तेच करताना पाहायला मिळतोय अभिषेक घरत. बघूया षटकातील पुढील चेंडू अभिषेक टू यश. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप परंतु यावेळेला मर्यादेच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला आणि या पंचांनी इशारा केलाय की हा वाईट चेंडू आहे. अवंतर स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या आपण बघतोय 17 धावा. 17 का खतरा बघूया कोणावरती आहे फलंदाजावरती आहे की गोलंदाजावरती आहे. मोठा फटका येतोय का विकेट येते की आणखी बरं दुसरं काय होतंय बघूया. षटकातील पुढील चेंडू कवळेसाठी मोठा फटका यश कवळेच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. अभिषेक घरात बघूया कशा पद्धतीने पुढचे चेंडू टाकेल कारण यश कवळे अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. बघूया अभिषेकचा पुढील चेंडू यश साठी. आणखीन एक बघतोय आपण या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. अलॉंग द कार्पेट फटका खेळला. 1 धाव मिळाली. हर्षल भालवणकरला स्ट्राईक इन वरती आणलंय आणि बघूया हर्षल भालवणकर कशा पद्धतीने खेळेल. आपण बघितलं होतं उजव्या हाताने सुद्धा खेळू शकतो त्याचप्रमाणे डाव्या हाताने सुद्धा खेळू शकतो. अतिशय जबरदस्त कौशल्य असणारा हा हर्षल भालवणकर आज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम जागृती थळ हर्षल भालवणकर. बघूया षटकातील पुढील चेंडू अभिषेक टू हर्षल. मोठा फटका आपण फटका बसलाय नो मॅच लाईन मध्ये. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत का नाही. 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पार होत आहेत पूर्ण होत आहेत. चांगलं रनिंग भेटून विकेट पाहायला मिळतोय अभिषेक आणि यशच्या माध्यमातून. धावसंख्या आपण बघतोय 2 षटक समाप्त 26 धावा. अतिशय जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतोय शाबीर 11 थर्ड संघ. सुरुवात आदिलने चांगली करून दिली होती आणि त्याच्या पाठोपाठ पुढचे फलंदाज सुद्धा जबरदस्तरित्या कामगिरी करतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 2 गडी बाद 26. बघूया उर्वरित 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने धावा येतील शाबीर 11 थर्ड संघासाठी. त्याचप्रमाणे गोलंदाजी करणारा संघ कितपर्यंत धावांना रोख लगावेल हे बघणं नक्कीच महत्त्वाचं आहे. तिसऱ्या षटकासाठी बघतोय आपण एक डावखोऱ्या हाताचा गोलंदाज अजय मयेकर.
गोलंदाजी मार्कवरती येतोय. अतिशय अनुभवी गोलंदाज, बरेच वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये खेळतोय आणि त्या अनुभवाचा वापर आज या मैदानावरती करावा लागेल आणि निटको वॉरियर्स संघाला या ठिकाणी जिंकण्यामध्ये त्याला मदत करावी लागेल. तिसऱ्या षटकासाठी बघतोय आपण अजय मयेकरला. पहिला चेंडू यश कवळेसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येईल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव मिळाली आणि पुन्हा एकदा हर्षल भालवणकरला स्ट्राईक इनवरती आणलं. आपण बघतोय ज्याच्याकडे डावखुऱ्या हाताने खेळण्याची सुद्धा कला आहे, त्याचप्रमाणे उजव्या हाताने खेळण्याची सुद्धा कला आहे. आता आपण बघतोय ना वाऱ्याचा वेग ज्या बाजूने आहे त्यामुळे तो डावखुऱ्या हाताने फलंदाजी करेल आणि हे कौशल्य त्याच्यामध्ये आहे. मागच्या सामन्यामध्ये बघितलं होतं, अतिशय जबरदस्त कामगिरी केली होती. बघूया आता डावखुऱ्या हाताने कशा पद्धतीने खेळेल. अजयचा पुढील चेंडू हर्षलसाठी. थोडंसं का होईना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एखादा कमी सीमारेषेवरती आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षक घेतला जातोय सीमारेषेवरती. क्षेत्ररक्षक आपण बघतोय एक लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्कोअर लेग, एक डीप फाईन लेग. चांगला चेंडू, बॅटची कडा लागली होती आणि चेंडू त्या ठिकाणी बघितलं यष्टीरक्षक यष्ट्यांवरती लागलाय आणि हर्षल भालवणकर बोल्ड डगआउट, बॅक टू द डगआउट. मंदार म्हात्रे कशा पद्धतीने फलंदाजी करेल आज बघतोय आपण. मयेकर डोंगरी संघाकडून अजय मयेकर नेहमी खेळत असतो. बघूया षटकातील पुढील चेंडू. लोअर फुल टॉस चेंडू, बॅटची कडा लागली होती. लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू गेला. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते आणि एक धाव मिळाली. तोपर्यंत अडवतील, थ्रो करतील, तोपर्यंत एक धावेने धावफलक पुढे गेलं. 28 धावा, 28 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. पहिल्या 2 षटकांमध्ये अतिशय जबरदस्त पद्धतीने धावा येत होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये अजय मयेकरने ते धावा रोखण्याचं काम केलंय. बघूया पुढचा चेंडू. यॉर्कर पद्धतीने चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बघतोय आपण संदेश भाई परकर या ठिकाणी चेंडूवरती येतोय. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 29 धावा, 29 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अतिशय जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी करतोय अजय मयेकर. बघूया षटकातील पुढील चेंडू. अजय टू मंदार. यॉर्कर चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बघतोय आपण. विभांशु ठाकूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते, चांगली फेकी होते त्याच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा एकेरी धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या आपण बघतोय 30 धावा, 30 रन्स. बघूया अंतिम चेंडूवरती एखादा मोठा फटका येऊ शकेल का, कारण 5 चेंडूंमध्ये अतिशय धावांची कमतरता पाहायला मिळते. अंतिम चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू यशने आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पूर्ण झाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंड वरती काय घडतंय, नेम त्या ठिकाणी टिपला जात नाही. मला वाटतं त्याने लहानपणी गोट्या खेळल्या नसतील, त्यामुळे ह्या ठिकाणी नेम टिपला नाही आणि 2 धावा मिळाल्यात. अतिशय जबरदस्त या ठिकाणी धावून काढल्या आता मंदार आणि यशने. धावसंख्या आपण बघतोय 2 धावाने पूर्ण झाली. 32 धावा, 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटक या ठिकाणी समाप्त झालेत आणि 32 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया अंतिम षटक. अंतिम षटकासाठी नवीन गोलंदाज बघतोय आपण. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन विभांशु ठाकूर. पहिल्या सामन्यामध्ये बघितलं होतं ज्याने पहिला चेंडू अतिशय जबरदस्त यॉर्कर टाकला होता आणि बॉल्ड केलं होतं, तोच गोलंदाज बघतोय आपण ह्या अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, धावांवरती कितपर्यंत रोख लावेल शाबेर 11 थर्ड संघाला, की समोरचे फलंदाज जास्तीत जास्त धावा काढतील अंतिम षटकामध्ये. बघूया विभांशु ठाकूर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. अतिशय भरधाव वेगाने टाकण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, अतिशय जबरदस्त यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकलाय मंदार म्हात्रेसाठी. 1 धाव मिळाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्यात. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चेंडू आपण बघितला 38 सर्कलमध्ये होता आणि 38 सर्कलमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि सीमारेषेवरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत 38 सर्कलमध्ये येईल तोपर्यंत 2 धावा वसूल केल्यात दोन्ही फलंदाजाने.
अतिशय जबरदस्त रनिंग भेटतं विकेट पाहायला मिळते मंदार आणि यशच्या माध्यमातून. बघूया षटकातील पुढील चेंडू विभांशू तो मंदार. चांगला चेंडू पायांवरती लागतोय. पंचांकडे अपील देखील मागितली जाते परंतु पंच अपील फेटाळून लावतात. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. काय घडतंय? नो स्ट्राईक एंड वरती धाव बाद होण्याची शक्यता आणि यश ठाकूर धाव बाद होऊन बॅक टू द डग आउट विथ मच 35 धावा धापल करती लागल्यात. बघितलं आपण दोन मंदार म्हात्रे कदाचित स्वतःकडे स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि यश कवळेची या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट त्याची थोडीशी काय होईना हळुवार गतीने धावत गेला आणि यश कवळेला माघावरी परतावं लागला. नवीन फलंदाज बघतोय आपण नॉन स्ट्राईक इन वरती येईल अंकुश गोंधळी. बघूया पुढील चेंडू मंदारसाठी. चांगला चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला अपील मागितले जाते पायचेतची परंतु पुन्हा एकदा अपील फटाळून लावतायत फलंदाज पंच आणि या ठिकाणी पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर अंकुश गोंधळीला मिळते संधी. धावसंख्या आपण बघतो 1 ने वाढते. 36 धावा 36 रन्स. आतापर्यंत बघितलं जबरदस्त गोलंदाजी करतो विभांशू ठाकूर. कशा पद्धतीने उर्वरित 3 चेंडू या ठिकाणी टाकेल अंकुश गोंधळीसाठी हा पुढील चेंडू. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपण बघितलं. काय घडतंय? स्ट्राईक एंड वरती मला वाटतं वाईडचा इशारा आलाय आणि कोणता बॅटर आउट? मंदार म्हात्रे या ठिकाणी बाद झालाय. विकेट डाऊन डीजे. मंदारला माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज बघतोय आपण नो स्ट्राईक एंड वरती येईल सोनू सय्यद. सोनू सय्यद स्ट्राईक एंड वरती येईल. नॉन स्ट्राईक एंड वरती अंकुश गोंधळे आपण पाहतोय. विभांशू ठाकरने आपण बघितलं 4 चेंडूंमध्ये 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. पुढचा चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू. चांगला फटका स्क्वेअर कट खेळून काढला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. अतिशय जबरदस्त फेकी सुद्धा झाली परंतु त्या ठिकाणी कलेक्शन थोडंसं का होईना खराब झालं आणि 2 धावा वसूल केल्यात या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 39 धावा 39 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अतिशय जबरदस्त गोलंदाजी बघतोय आपण विभांशू ठाकूर याच्या माध्यमातून. आतापर्यंत मोठे फटके मारण्याची संधी देत नाही. बघूया उर्वरित 2 चेंडू कशा पद्धतीने टाकेल. सोनू सय्यद आला बघतोय आपण स्ट्राईक इन वरती. पुढचा चेंडू विभांशू टू सोनू. लोअर फुल टॉस चेंडू भरकावून दिलाय पण फटका बसला. संदेश परकर चेंडू खाली आणि चांगला झेल संपतोय सोनू सय्यदचा खेळ. विकेट डाऊन. ठाकूरच्या माध्यमातून अतिशय धावांना रोखण्यामध्ये त्याला यश मिळतंय आणि चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज बघतोय आपण तनिष भाटे. तनिष भाटे थळीश्वर थळ संघाकडून नेहमी खेळत असतो आणि अतिशय नावाजलेला गोलंदाज किंवा नवोदित गोलंदाज आपण बघतोय आणि आज फलंदाजी सुद्धा करायची आहे. बघूया आज फलंदाजी अंतिम चेंडूवरती आहे. विभांशू टू तनिष अंतिम चेंडू. अकोट टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू. काय घडतंय? निर्धाव चेंडू तर नक्कीच आला. नॉन स्ट्राईक एंड वरती नक्कीच रनआउट होईल आणि अंतिम चेंडूवरती कोणती धाव मिळणार नाही. धावसंख्या आपण बघतोय 4 षटक पूर्ण. 39 धावा
39 रन्स आणि 40 धावांचं टार्गेट ठेवलंय. या ठिकाणी शाबीर 11 थर्ड संघाने 40 धावांचा पाठलाग निटको वॉरियर्स कशा पद्धतीने करेल हे सांगण्यासाठी ऐकडं मी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक योगेश पाटील. धन्यवाद. धन्यवाद संकेत. आजच्या दिवसातील आपण हा शेवटचा सामना पाहतोय. हा सामना शाबीर 11 थळ विरुद्ध निटको वॉरियर्स थळ चाळमाळा या दोन संघांमध्ये हा सामना रंगताना आपण पाहतोय. शाबीर 11 थळ संघाने प्रथम फलंदाजी करताना 39 धावा जमवलेल्या आहेत आणि 40 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते निटको वॉरियर्स थळ संघासमोर प्रतिषटक पाहिलं तर 10ची सरासरीने धावा जमवाव्या लागतील त्या निटको वॉरियर्स संघाला. जर जिंकायचं असेल या स्पर्धेत सुपर 8मध्ये प्रवेश करायचा असेल तर ह्या धावा जमवाव्या लागतील आणि त्याचप्रमाणे शाबीर 11 संघाच्या गोलंदाजाने ह्या धावा रोखाव्या लागतील जर आपल्या संघाचं भवितव्य सुपर 8मध्ये न्यायचं असेल तर. वीर दमदार आमदार थल पंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे आयोजक आपण पाहतोय मॉर्निंग क्रिकेट क्लब थल यांच्या वतीने ह्याचं आयोजन केलं जातोय. पुरेपूर पाठबळ आहे ते दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांचं. चाळीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल आपल्या संघाला. जर सुपर 8मध्ये न्यायचं असेल तर निटको वॉरियर्स संघाला ह्या 40 धावा जमाव्या लागतील आणि दुसऱ्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे शाबीर 11 संघाला गोलंदाजी अचूक टप्प्यावर करून ह्या धावा रोखाव्या लागतील जर आपल्या संघाला सुपर 8मध्ये न्यायचं असेल तर. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. 3 दिवस चालणार ही स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर भव्य दिव्याचा चषक आणि 60,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक भव्य दिव्याचा चषक आणि रोख रक्कम 40,000 रुपयेचं पारितोषिक. तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचं भव्य दिव्याचं चषक आहेत आणि प्रति 20,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मालिका वीरासाठी आपण पाहतोय एक बाईक आहे पॅशन प्रोची. दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या माध्यमातून ती बाईक थल पंचायत प्रीमियर लीगला जेव्हापासून मॉर्निंग क्रिकेट क्लबने ह्याचं आयोजन घेतलं आणि तेव्हापासून आपण पाहतोय मालिका वीरासाठी त्यांनी बाईकचं आयोजन केलेलं आहे. आपल्या पंचायतीच्या खेळाडूला एक बाईक मिळावी, बाईक ह्या उद्देशाने त्यांचं हे प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय की सामना चालू होतोय. दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज तनिष भाटे. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल प्रकाश हलेकाना. एका साईडला यंग टॅलेंट तर दुसऱ्या साईडला अनुभव आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये अनुभवी असा प्रकाश हलेकाना आपण पाहतोय. पहिलाच चेंडू सुरेख असा यष्टीरक्षकाने आपले काप चोख बजावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू अगदी खेळपट्टीवर पडल्यानंतर काहीशी उशिरी घेतलेला चेंडू होता. अगदी फलंदाजाच्या छातीच्या लेवलने हा चेंडू गेला आणि यष्टीरक्षकाने आपलं काम येथे चोख बजावलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. जेथे 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय निटको वॉरियर्स संघ. पुन्हा एकदा तनिष भाटे गोलंदाज सज्ज होतोय. सामना करेल प्रकाश हलेकाना. ऑफ साईड लाटाटवलेला चेंडू आपण पाहतोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखातीत प्रकाश हलेकाना एक चौकार येतोय. डीजे एक सुवर्ण संधी. तुपातली पोळी नाही पण प्रकाशच्या बॅटमधून नक्कीच चौकार येतोय आणि या चौकाराशी 4 धावा धावफलकावर लागल्या जातात. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा. तनिष भाटे याचा पुढील चेंडू सामना करेल प्रकाश हलेकाना. पुन्हा एकदा सज्ज होतोय.
पुन्हा एकदा उजव्या एसटीवरचा उजव्या साईडला टाकलेला चेंडू आपण पाहतोय आणि निर्धाव चेंडू जातो इथे. धावसंख्या आपण पाहिली तर 4 वर स्थिरावलेली आहे. कमबॅक करतोय गोलंदाज तनिष भाटे. जरी दुसऱ्या चेंडूवर एक चौकार आला तरी तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या पाहिली तर 4 वर स्थिरावलेली आहे, जिथे 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय निटको वॉरियर्स संघ. हो, सुरेख असा खोळातला चेंडू, तेवढाच सुरेख असं मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि इथे बोलता बोलता 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. या 2 धावाने संघाची धावसंख्या पाहिली तर 6 धावा धावफलकावर लागल्या जातात, जिथे 4 चेंडूंचा पहिल्या षटकातील खेळ समाप्त होतोय. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल ती प्रभुनाथ तनिष भाटे याच्या माध्यमातून आपण पाहतोय. शाबीर 11th संघाचा हा गोलंदाज कर्णधाराने आपल्या खांद्यावर दिलेली जबाबदारी पुरेपूर पेलताना पाहतोय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा चेंडूला अगदी दिशा दिलेली आहे. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय. अनुभव कामी येतोय आणि एक चौकार येतोय. दिजेला एक सुवर्णसंधी येते. प्रकाश हालेकानाच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 चौकार आलेले आहेत. 2 धावा, अशा प्रकारे 10 धावा ह्या प्रकाश हालेकानाच्या बॅटमधून आलेल्या आहेत. पूर्ण षटक प्रकाश हालेकानाने खेळून काढलेलं आहे. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे प्रभू वेताल. 10 धावा धावफलकावर आलेले आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर मंदार म्हात्रे. गोलंदाजी सज्ज होतोय. दुसरं षटक घेऊन येतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल प्रभू वेताल. जिथे 18 चेंडूंचा खेळणं बाकी आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 30 धावांची गरज. मंदार म्हात्रे टू प्रभू वेताल. पहिलाच चेंडू जोरदार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अंगाला लागून चेंडू मात्र इथे लेग बायचा इशारा येतो पंचांकडून आणि एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे प्रकाश हालेकाना. आता मात्र दोन्हीकडे अनुभव आहे. एका साईडला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज मंदार म्हात्रे, तर दुसऱ्या साईडला फलंदाज आपण पाहतोय प्रकाश हालेकाना. अनुभव तो अनुभव असा हा सामना मैदानामध्ये रंगतोय. पहिल्याच चेंडूवर 1 धाव खर्च केलेली आहे मंदार म्हात्रेने. दुसरा चेंडू घेऊन येतोय मंदार म्हात्रे. त्याच्या दुसऱ्या चेंडूचा सामना करेल प्रकाश हालेकाना. मंदार म्हात्रे टू प्रकाश हालेकाना. सुंदर असा मारलेला चेंडू आपण पाहतोय. ऑफसाईडला मारलेला 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बोलता बोलता इथे 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पाहिली तर 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. प्रकाश हालेकाना, मंदार म्हात्रे पोलीस दलात, रायगड पोलीस दलात कार्यरत आहेत. टेबल टी केलेला पण क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवर येथे समाधान मानलं लागतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 14 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय मंदार म्हात्रेच्या गोलंदाजीमधल्या 14 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही पाहिलं तर 26 धावांची गरज असणार आहे, जिथे 15 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा एकदा मंदार म्हात्रे गोलंदाज सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल प्रभू वेताल. चेंडू हवेत आहे, सेफ आहे. 1 धाव पूर्ण करतोय प्रभू वेताल आणि एका धावेवरच समाधान आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर धावफलकावर लागते 15 धावा धावफलकावर लागल्या जातात. आता ही 14 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 25 धावांची गरज असणार आहे. 14 चेंडू 25 धावा. मंदार म्हात्रे पुन्हा एकदा गोल सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल
प्रकाश हळिकाना 14 चेंडू आणि 25 धावा. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा बोलता बोलता इथे पूर्ण केली जाते आणि इथे 2 धावांवर समाधान वाटते प्रकाश हळिकांना. 2 धावाने संघाची धावसंख्या पाहिली. धावफलकावर लागते 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. आता येणारे 13 चेंडू आणि 23 धावांची गरज. 13-23 मंदार मात्रेच्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावर. हो, पूर्ण उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता लेग साईडला आणि ते दुसऱ्या पंचांचा षटक 2 षटकांचा खेळ ते समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागते. 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 23 धावांची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा. येथे 12 चेंडूंचा खेळ संपला. 17 धावा आलेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूंमध्ये आपल्या संघाला जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. ह्या 23 धावा निटको वॉरियर्स संघ काढणार की ह्या वाचवणार. शाबीर 11 थ संघ वाचवणार. त्याचा गोलंदाज तिसरा षटक घेऊन येतोय. जमीर बुखारी 21 थ संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. जमीर बुखारी. तर स्ट्राईकला आपण पाहतोय प्रभू वेताल जो थळेश्वर थ संघाचा हा फलंदाज आहे. दोघांची गोलंदाजी फलंदाजी दोघांना ज्ञात आहे. आता कशा प्रकारे जमीर बुखारी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय प्रभुनाथ वेतालला. ज्या 23 धावा आपल्या संघासाठी वाचवायच्या आहेत. शाबीर कुरेशी यांचा हा संघ आपण पाहतोय. शाबीर 11 थल. जमीर बुखारीच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे आणि फलंदाजीसाठी आहे प्रभू वेताल. जमीर बुखारी टू प्रभू वेताल. हा सामना मैदानामध्ये तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. सामना करेल प्रभू वेताल. पहिलाच चेंडू सुरेख असं क्षेत्ररक्षण होत आहे आणि तेथे मात्र थोडासा क्षेत्ररक्षण होतं. एक धाव हातातली चोरटी हा चिक्की धाव घेतली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 18 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 11 चेंडूंचा खेळणं बाकी आणि 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. जमीर बुखारी त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल प्रकाश हलेकाना. दोन्ही एकविरा एक संघाचे खेळाडू आहेत. बॅट्समन आणि गोलंदाज. कशा प्रकारे कोण कोणावर चढतोय. हा प्रकाशच्या बॅटमधून येतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजेला एक स्वनसंधी. धन्यवाद डीजे मास्तर. नक्कीच साहेबांचा थाट बघून भले भले झालेत. पण इथे मात्र प्रकाश हलेकाना वर चढतोय गोलंदाज जमीर बुखारी याच्यावर. 4 धावांसाठी चेंडू धाडलेला आहे. पुन्हा डालडी बल्टी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. नाही, झेल तर नाही होणार. सेफ आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेने इथे समाधान होते. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 17 धावांची गरज. 9 चेंडू आणि 17 धावा. जमीर बुखारी खरोखर सुंदर अशी गोलंदाजी करतोय. संमिश्र अशी गोलंदाजी करतोय. त्याच्या गोलंदाजीवर एक चौकार जरी आला तरी 6 धावा 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जमीर बुखारी. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल प्रभू वेताल. हो, सुरेख असा टाकलाय चेंडू आपण पाहतोय. सरळ खेळतोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. फेकी करतोय आणि तिथे 2 धावा सुद्धा मिळाल्या जातात. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय. सॉरी, पंचवीस धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे. येणारे 8 चेंडू आणि 15 धावा. संदेश परकर नवीन फलंदाज.
मैदानामध्ये येतोय. स्वतः कर्णधार आहे निटको वॉरियर्स संघाचा हा कर्णधार संदेश परकर सामना करेल जमीर बुखारी याच्या गोलंदाजीचा. येणारे 8 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्वतः कर्णधार निटको वॉरियर्स संघाचा. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज जिंकण्यासाठी आपण पाहतोय. जो संघ विजय होईल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करणार आहे. पहिली धाव जोरात धावून काढलेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सुद्धा इथे बोलता काढलेले आहेत. तिसरी धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि ते तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली आणि 3 धावाने संघाची धावसंख्या पण पाहिली तर 28 धावा झालेल्या आहेत. 12 धावांची गरज असणार आहे. येणारे 7 चेंडू आणि 12 धावा. जमीर बुखारी याच्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय 12 धावांची गरज असणार आहे. 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे जिंकण्यासाठी. 12 धावा. या शेवटच्या चेंडूवर प्रभू वेताल आपल्या संघासाठी किती धावा जमावतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बघतायत तुम्ही चुकी केली, चुकीला माफी नाही आहे, आम्ही धावा घेणार आहोत. प्रभू आणि संदेश दाखवून देतोय मैदानामध्ये. आणि इथे तिसऱ्या षटकाचा खेळ रिव्ह्यू आहे व्हाईटसाठी. स्वेर चेंडूसाठी रिव्ह्यू आहे. आपण पाहतोय वीर दमदार आमदार थल पंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे. आयोजक मॉर्निंग क्रिकेट क्लब थळ यांच्या वतीने ह्याचं आयोजन केलं जातोय. ह्याचे सर्व श्रेय आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य राकेशजी चव्हाण. फेअर डिलिव्हरी आहे आणि इथे तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागते 28 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. 6 चेंडू आणि 12 धावा. राकेशजी चव्हाण असतील, नागेश चायबा असतील, हेमंतजी गुंजाल असतील, विकी ठाकूर असतील, श्याम नाईक असतील, अगदी 40+ सर्व खेळाडू आहेत आणि त्यांनी हा 75 लोकांचा समूह म्हणजे सकाळी आम्ही 75 लोक एकत्र येऊन खेळतो, क्रिकेट खेळतो. क्रिकेटची आवड किती आहे. आम्हाला दिवसा टाईम नाही मिळत, आम्ही कामाधंद्यात व्यस्त असतो. हे दाखवून देतात की आपल्या शरीराला व्यायामाची सुद्धा गरज आहे. हे मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने दाखवण्यात येते आणि त्यांचं हे आयोजन भव्य दिव्य असं आयोजन आज पाहिलं तर कमी वेळामध्ये त्यांनी ही स्पर्धा आयोजन केलं. स्पर्धा डिक्लेअर झाल्यानंतर जवळजवळ मला वाटते महिन्याच्या आतमध्येच त्यांनी हे मैदान अगदी खराब असं मैदान होतं पण त्यांच्या पाठीशी जे कर्णधार आहेत लिडिंगला आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचे ते 75 मोरके मावले अगदी त्यांच्या पाठीशी धावून आले. आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 12 धावांची गरज. स्वतः संघ मालक आपण पाहतोय शाबीर कुरेशी. गोलंदाजी मोर्चावर आपण पाहतोय तर एका साईडला दोन्ही कर्णधारांमध्ये ही द्वंद्व युद्ध पेटणार आहे. क्रिकेटचं युद्ध इथे पेटणार आहे. एका साईडला संदेश शाबीर. पहिलाच चेंडू मोठा प्रहार. चेंडू हवेत. आणि स्वयंसेवक आहेत. 6 धावांचा इशारा येतोय पंचांकडून. तनेश भाटे याच्याकडून चुकी झाली. चेंडू पाय नक्कीच सीमारेषेवर गेला. झेल तर पकडला होता आणि ह्या 6 धावा मिळणार आहेत. 6 धावाने संघाची धावसंख्या पाहिली तर 34 धावा धावफलकावर लागले जातात. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी करतात. स्वतः कर्णधार आहेत, स्वतः संघ मालक आहेत. पुन्हा एकदा ठोकतोय. चेंडूला धाडला जातोय. विजयी षटकार येतोय संदेश. इथे मात्र संदेश परकर विजयी षटकार.